नमस्कार मित्रांनो, आज आपण नातापूरचा बाजार शूट करायला आलतो आणि तसंच बबलूच्या घरी हे बैल बघण्यासाठी चालतो, कारण हे बैल आपल्याला कर्नाटकला द्यायचे होते, त्यासाठी बघायला आलतो. परंतु आमचं म्हणजे चहा पाणी होस तर बोलणं भाषण तर झालंच नाही आमचं. थोडंसं आमच्या लोकल गप्पा चालू होत्या इकडच्या तिकडच्या, पण तेवढ्या ते पाहुणे आले नेमकंच बैलच बघाय. मग म्हणलं आता हे आलेत बघायला, ह्यांचंच होऊ द्या म्हणलं, आपल्याला काय अडचण नाही, आपल्याला भरपूर बैल भेटतात कुठं पण. तर आज हे जे बैल आहेत हे आपल्या बबलूच्या घरून दिलेले आहेत. हे पाहुणं कुठालचे आहेत तुम्ही? वलीपूरचे आहेत. बरं, तुमचं काय नाव आहे? विनायक चव्हाण. आता हे कशासाठी, म्हणजे शेती कामालाच वापरण्यासाठी घेतलेत ना बैल तुम्ही? शेती कामासाठी घेतलेले आहेत मित्रांनो. बैल 5 टनाला ऊसाच्या गाडीला चलून आलेली बैल आहेत ही, आणि इथं झुपून दिलेत. जवळजवळ अर्धा तास बैल आवताला लावून दिलेले आहेत, आणि दोन्ही खांदी आवताला लावले ना पाहुणं तुम्ही? दोन्ही खांदी लावले ना भैया तू? हा, दोन्ही खांदी लावून दिलेले आहेत. परत गाडीला बी दोन्ही खांदी बदलून दिले ना? दोन्ही खांदी लावले ना गाडीला बी. तर दोन्ही खांदी झुपलेले आहेत, आणि ह्या बैलांचा जो आहे ते व्यवहार पूर्ण झालेला आहे. परंतु आता हे व्हिडिओ लेट सोडायचं कारण की वायदी कवाची आपली सोमवारची वायदी आहे, आणि त्याच्यामुळं हे 1 रुपया बी घेतला नाही त्यांच्याकडून त्यांनी, म्हणजे इसार बी घेतलेला नाही. बिगर इसाराचे बैल दिलेले आहेत आणि ह्यांची वायदी आलेली नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो 2 दिवस लेट सुटला. तुम्ही म्हणता की बाबा 2 दिवस कसं काय व्हिडिओ लेट आला, तर वायदी आल्याच नंतरच हे व्हिडिओ सुटणार आहे, त्यामुळंच आपण हे व्हिडिओ काढून घ्यायला लागलो. तर ओळख सांगा मामा तुमची बी जरा, कोणतं गाव, नाव गाव? कोणतं गाव आपलं? ताडसोन्याचे. बरं, तुमचं सांगा पाहुणं. तुमचं तेच गाव आहे? तुझं भैया? बर, सांगा व्यापारी, तुमचं नाव सांगा. राजाभाऊ सीताराम शिंदे. कोणते आपलं हे गाव कोणतं? केसापुरी परभणी. केसापुरी परभणी मधून आपण हे बैल जोड दिलेली. ते पाहताय मित्रांनो. एकदम मोठ्या मापाचे बैल होते मित्रांनो हे, आणि बैल बघताशाने पास झाले ते आपल्याला. परंतु जे म्हणतात ना, ज्याचा शेर आहे तोच खातो, त्याच्यातली गोष्ट ही. त्यांचा होता शेर, त्यांनी खाल्ला, आणि हे बैल आता चाललेले. ओके, थांब 1 मिनिट. हा भैया थांब, वड आता जाऊ दे. पाय उचलतो जाऊ दे आता डायरेक्ट. ह्यांचं जे गाव आहे मित्रांनो ते जवळच आहे, त्याच्यामुळं आता हे 2 किलोमीटर गाव असल्यामुळं बैल हे चलवीतच नेणार आहेत. जाऊ दे आता काय, गाडी घेऊन येतो का तू? नाही.